ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದಾಗ ನಾವು ನೀವೆಲ್ಲರೂ ಆಯಾವ ಮಂತ್ರದ ಅನುಷ್ಠಾನವನ್ನ ಮಂತ್ರ ನೋಡುವಂತ ಸಿದ್ದರಾಮನಿಗೆ ಕೇಳಿಸುವಂಗನ್ರಿ. ಏನು ಮಾಡಕತ್ತಿರಲ್ಲ ಅವ್ರು ಕುಂದ್ರದ್ದೇನವ್ರಿಗೆ ಅವ್ರು ಕುಂದ್ರದ್ರೇನು. ಓಂ ನಮ ಶಿವಾಯ. ओम नमः शिवाय. महाराज सुंदर चालले म्हणून त्याच्याबद्दल धन्यवाद दिलेली व्यवस्था केलेल्या लोकांना धन्यवाद देतो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. समोर ना सरका जरा सौकर तेरा 1/2023 ला यज्ञमंजन, 14/1/2024 ला अक्षता, आज 15/1/2024 ला होम. ह्या यात्रेतील योगदंडाच्या पूजनापासून ते आज गायत सगळे धार्मिक कार्यक्रम सुरळीत आणि निर्विघ्नपणे पार पडले. आज महत्त्वाचं म्हणजे भाकुणुकीचा कार्यक्रम. आज होम हवन झाल्यानंतर या ठिकाणी भाकुणुकीत जो देशमुखाचा जो वासरू होता तो दिवसभर त्याला पाणी वगैरे म्हणजे उपास असते आणि त्याला काय देत नाही, अन्न काय देत नाही त्याला. मग त्याच वासरानं आपण सगळ्यांना बघितलं, आम्ही जे सांगतो वासरू जे ते सांगतो. आता ते शेवटी करणार तो सिद्धराम आहे. आज वासरू आल्याला पहिला मलमूत्र केलं, त्याच्यानंतर मिश्रण केलं आणि विडा ठेवल्यानंतर लाल वस्तूला स्पर्श केला, चाटला, खाल्ला नाही. पण म्हणजे जैसे ते परिस्थिती राहणार. आता मिश्रण हे झाल्यामुळं पाऊस पडेल असं मला वाटतंय. पाऊस व्यवस्था आणि विशेष वासूल शांत होता. म्हणजे 2024 हा शांततेत जाणं. गेल्या वर्षी आपल्याला मी सांगितलं होतं 2023 ला वासरू बिथरलं होता. आपण बघितलं इराक युद्ध सगळं झालं होतं, सगळं युद्ध ते. त्यामुळे माझी तुम्हाला एक विनंती आहे, म्हणजे मी काय प्रश्न आपण सर्व एवढं आतुरतेनं एवढं ऐकताना ज्या वेळेला आम्ही जो सांगतो बाटलो का त्याचं तुम्ही विश्लेषण करा अशी माझी विनंती. परिस्थिती कशी असेल आता मला मस्त आणि मला दोन्ही केलाय त्यामुळे बरं वाटतं. पाऊस पीक पण बाकी सगळं म्हणजे स्थिर राहणार. राजकीय काय सांगत नाही आम्ही. फक्त जे काय सांगत नाही, जे इथं काय मलमूत्र झालंय त्यामुळं पाऊस आणि आपलं ही जी परिस्थिती आहे स्थिरता राहणार. पाऊस पाणी व्यवस्थित राहणार आणि लाल वस्तू थोडं म्हणजे स्थिर राहणार. म्हणजे खाल्लं नाही, तो चाटला खाल्लं असतं तर मग ते महाग झालं असतं, पण स्थिरता राहणार. भयाची परिस्थिती राहणार नाही. शांत आहे. 2024 शांत, काही नाही, जैसे ते परिस्थिती. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.